लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। महिला पुरुषांच्या सहभागातून विकासाची नवी दिशा, उन्नती केंद्र व शेत उन्नती महिला FPCची वार्षिक सभा उत्साहात। महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कार्यरत उन्नती लोकसंचालित साधन केंद्र धुळे आणि शेत उन्नती महिला फार्म प्रोड्युसिंग कंपनी यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात वातावरणात पार पडल्या। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनानं झाली आहे। भिरडाईचे सरपंच राजेंद्र अहिरराव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळचे सम्राट प्रकल्प अधिकारी रवींद्र सुरवसे, जिल्हा समन्वय अधिकारी जगन्नाथ वानखेडकर, जिल्हा महिला सक्षमीकरण अधिकारी तृप्ती पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। उन्नती लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापिका दीपाली भदाणे यांनी वर्षभरातील कामकाजाचा अहवाल सादर केला। तसेच शेत उन्नती महिला फार्म प्रोड्युसिंग कंपनीच्या विविध उपक्रमांचा आढावाही यावेळी घेण्यात आला। कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरले 25 गावातील पुरुष सुधारकांचा सन्मान। महिला सक्षमीकरणासाठी योगदान देणाऱ्या पुरुषांचा टी-शर्ट, टोपी, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। उत्कृष्ट महिला बचत गट आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। महिला पुरुषांच्या संयुक्त सहभागातून ग्रामीण विकासाला नवी दिशा देण्याचा संदेश या सभेतून देण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भूषण ब्राह्मणे यांनी केले, तर उन्नती लोकसंचालित साधन केंद्र आणि शेत उन्नती महिला फार्म प्रोड्युसिंग कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विशेष परिश्रमातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। प्रतिनिधी भूषण ब्राह्मणे। नमस्कार, मी दीपाली भदाणे, उन्नती लोकसंचालित साधन केंद्र व्यवस्थापक म्हणून काम करते। उन्नती लोकसंचालित साधन केंद्र इथं वार्षिक सभा आज इथं आयोजित केली आहे। ही वार्षिक सभा 16वी असून वार्षिक सभेचे जे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व आपले माविन गटातील महिला या उपस्थित होत्या। माविन गटातील महिलांमध्ये आपण आज माविन मित्रमंडळ म्हणून जे काही कार्यरत करतात, तर त्या कार्यरत असलेल्या 25 पुरुषांचं आज इथे आपण सन्मान केलेला आहे। सोबतच सर्व अहवालांचे वाचन झालेले आहे। तर वाचनामध्ये पुढील जे खर्च वगैरे व आतापर्यंत आलेला निधी यातील सर्व प्रकारचे आपण इथं संमतीसुद्धा घेतलेली आहे। सोबत आपण ज्यांना चांगलं कर्ज प्राप्त झालेलं आहे अशा गटांना सुद्धा आपण इथं महिलांचा इथं सन्मान केलेला आहे। उपस्थित मान्यवरांनी आम्हाला आज इथं मार्गदर्शन केले आहे, तर त्या अनुषंगाने आम्ही पुढील वाटचाल करू। धन्यवाद। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।